असं आहे की आजचा 11वा दिवस आहे आणि युद्ध हे सुरू झालेलं आहे. फक्त पारंपरिक युद्ध सुरू झालेलं नाही आहे. आपण आर्थिक युद्ध सुरू केलेलं आहे, आपण व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे, याच्याशी आपण सायबर युद्ध सुरू केलेलं आहे, आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअर सुरू केलेलं आहे. म्हणजे जे युद्धाचे जे इतर आयाम असतात ते आपण सुरू केलेले आहेत. आणि याच वेळेला पाकिस्तानच्या आत आपण गडबड करण्याचा प्रयत्न करतो आहे बलुचिंच्या मदतीने आणि वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या मदतीने, ज्याच्यामुळे आपण पाकिस्तानला एकाच वेळेला 3 आघाडीवरती लढायला भाग पडतो आहे. म्हणजे एक तर भारत पाकिस्तान सीमेवरती, दुसरं अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती आणि तिसरी जी आहे अंतर्गत सुरक्षा पाकिस्तानची बिघडत आहे. तर म्हणजे हे युद्ध तसं सुरूच आहे. पण जोपर्यंत पारंपरिक युद्धाचं म्हणजे हे आहे शक्यता आहे, त्याला आपण पाकिस्तानला पहिले दमवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांचं आर्थिक परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यानंतर जे पारंपरिक युद्धाचे जे वेगवेगळे आयाम आहेत ते वापरले जातील. दुसरा प्रश्न, युद्ध झाले तर दोन्ही देशांना परवडेल का? असं असतं की पाकिस्तानला नक्कीच परवडणार नाही. आणि आता या युद्धजन्य परिस्थिती होते त्याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अत्यंत खराब होणार आहे आणि त्यांना हे जे युद्ध आहे हे कर्ज काढून करावं लागेल. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब होणार आहे, त्याची सामाजिक अवस्था बिघडणार आहे आणि पाकिस्तानमध्ये जर गृहयुद्ध सुरू झालं तर याच्याविषयी मला फारसं आश्चर्य वाटणार नाही. दुसरा जोपर्यंत प्रश्न भारताचा आहे, भारताला युद्ध परवडेल का? काही तथाकथित तज्ज्ञ म्हणतात की युद्धाचा खर्च एवढा होतो तेवढा होतो. लक्षात असावं की युद्ध हा काही व्यापार नाही आहे, हे परवडण्याकरता केलं जात नाही. युद्ध हा एक पर्याय असतो आपली राष्ट्रीय शक्ती वापरण्याकरता, राष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्याकरता. तर सध्याचं राष्ट्रीय हित म्हणतं आहे की पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे की ज्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करणार नाहीत. तर आपल्याला युद्ध हे करावं लागेल आणि त्यावेळेला त्याची किंमत ही बघितली जात नाही. आणि जोपर्यंत किमतीचा प्रश्न आहे, आपली अर्थव्यवस्था आज अत्यंत मजबूत आहे. आपला व्यापार, आपण कालचीच बातमी होती की जे GST कलेक्शन आहे हे सर्वात लार्जेस्ट आहे वगैरे. तर त्याच्यामुळे युद्ध झालं आणि जर थोडासा खर्च करावा लागला तर तो खर्च करण्याची आपली क्षमता ही पाकिस्तानपेक्षा 10 पटीने जास्त आहे. तर त्याच्यामुळे आर्थिक बाबीची आपण काळजी करू नये. आपण युद्ध करू शकतो जर गरज पडली तर. सर, असं आहे की ज्याला आपण पारंपरिक युद्ध म्हणतो, म्हणजे भारताच्या सैन्याचा वापर की याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, जसा उरीनंतर केला होता, बालाकोट नंतर जो हल्ला केला होता तसा होऊ शकतो. याच्याशिवाय आपण तोफाचा वापर केला जाऊ शकतो, क्षेपणास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो, हेलिकॉप्टर गनशिपचा वापर केला जाऊ शकतो, नेव्हीच्या मदतीने रेड केली जाऊ शकते, एअरफोर्सच्या मदतीने रेड केली जाऊ शकते. आणि सर्वात शेवटी म्हणजे पारंपरिक हल्ला हा LOCवरती केला जाऊ शकतो, इंटरनॅशनल बॉर्डरवरती केला जाऊ शकतो. पाकिस्तानी सैन्यात या सगळ्यामध्ये मुख्य आपला उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याचं मॅक्झिमम नुकसान करायचं. कारण जर पाकिस्तानी सैन्याचं नुकसान झालं तरच त्यांची जी क्षमता आहे दहशतवाद पुरस्कृत करण्याची भारतामध्ये ती कमी होईल. तर हे सगळे पर्याय आहेत. शेवटी कुठला नेमका पर्याय वापरायचा हे ठरवलं जाईल.